नमस्कार. ऑक्टोबरच्या सेकंड सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. हा सेगमेंट 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या सेगमेंटमध्ये आपण म्हणजे 10 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यानचे जे काही प्लॅनेटरी शिफ्ट्स आहेत, काही अरेंजमेंट आहेत किंवा प्लॅनेट्सचे काही सायन्स चेंज होत आहेत, राशी बदल होतो आहे, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आता हा जो काही सेगमेंट आहे याच्यामध्ये आपण रिलेशनशिपमध्ये काही ब्रेकथ्रूज अनुभवणार आहोत आणि हे ब्रेकथ्रूज आपल्या कदाचित व्हॅल्यूजमध्ये असेल, लव्ह रिलेशनशिपमध्ये असू शकतात किंवा इव्हन आपल्या हीलिंग म्हणजे हेल्थ रिलेटेड आपल्या आरोग्याच्या संदर्भात पण आपल्याला काही ब्रेकथ्रूज मिळू शकतात. पण त्याचबरोबर ह्या दरम्यानच्या काळात आपल्याला काहीतरी एखादं सत्य सडनली समोर येणार आहे आणि काही वेळेला आपल्याला नात्यांमध्ये पॉवर स्ट्रगल्स पण अनुभवायला मिळणार आहेत. एक आस्पेक्ट असा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हे इंटेन्स काळ पण अनुभवायला मिळणार आहे. पण शेवटाला म्हणजे साधारण 20 तारखेच्या दरम्यान आपल्याला खूप चांगला अनुभव येणार आहे किंवा आपण एका चांगल्या काळाची सुरुवात होणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शनी आणि गुरु यांचे ब्लेसिंग्ज मिळणार आहेत. त्याबद्दल आपण सगळ्याबद्दलच डिस्कस करणार आहोत. तर चला आपण सुरू करूयात सेगमेंट 2 ला. 10 ऑक्टोबरला आपल्याला एक इंटेन्स स्क्वेअर अनुभवायला लागणार आहे. तो आहे प्लुटो, ब्लॅक मून लिलिथ आणि मर्क्युरी म्हणजे बुध जो आपला आत्ता तुळ राशीत आहे त्या तिघांच्यामध्ये. तर प्लुटो हा मकर राशीत आहे आणि त्याचाच अर्थ असा होतो की तो आपली जी काही स्ट्रक्चर असतं, एखाद्या ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर असेल, सोसायटीचं स्ट्रक्चर असेल, पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे ते रिप्रेझेंट करतो. कारण मकर ही रासच ऑथॉरिटीची आहे आणि प्लुटो स्वतः हा पॉवर आणि कंट्रोल रिप्रेझेंट करतो. त्यामुळे ऑथॉरिटीची जी काही पॉवर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये जी पॉवर आहे ती म्हणजे प्लुटो इन कॅप्रिकॉर्न. प्लुटो आपल्याला जे काही अनुभवायला लावतो त्याच्यातनं तो आपलं एक डीप ट्रान्सफॉर्मेशन करतो. तर ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. आणि ब्लॅक मून लिलिथ आपण मागच्या वेळेस डिस्कस केलं की ती अतिशय रॉ आणि रिबेलियस एनर्जी आहे जी आपल्या कालीशी रिलेट करता येते. काली म्हणजे जी देवी आहे तिच्याशी रिलेट करता येते आहे. आणि हे जेव्हा दोघंजण एकत्र येतात तेव्हा काहीतरी टेन्शन तर डेफिनेटली असणार आहे. पण ते टेन्शन कशाच्या संदर्भात असणार आहे तर ऑथॉरिटी बरोबरचे आपले वादविवाद किंवा आणि ते वादविवाद असे असतील की माझं स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य आणि मला कोणाचं तरी ऐकायला लागतं आहे, एखाद्या ऑथॉरिटीला फॉलो करायला लागतं आहे, ह्या रिलेटेड ते वाद असतील. म्हणजे आपल्याला किती स्वातंत्र्य मिळतं आहे नात्यामध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी याविषयी ते असतील. आणि आपल्याला असं खूप स्ट्रॉंगली वाटेल की आपल्याला हे नको आहे, कोणाचं ऐकायला नाही पाहिजे, बंधनं नको आहेत, आपल्याला ब्रेक फ्री व्हावं असं वाटेल या कंट्रोल्समधनं. मग ते पर्सनल रिलेशनशिप असेल, कामाचं असेल किंवा आपल्या स्वतःमध्ये सुद्धा काही आपण बंधनं घालून घेतली असतील तर तीसुद्धा तोडून टाकावीत असं वाटेल त्या दरम्यान. आणि एक साधारणतः रिबेलियसनेस जे म्हणतो ना आपण एखाद्या ऑथॉरिटीच्या विरुद्ध, मग ते मुलं आणि आईवडील असतील किंवा 2 व्यक्ती असतील त्यांच्यामधलं असेल, नवरा बायको असतील, कोणाच्याही रिलेटेड, पण त्याच्यामध्ये आपला एक थोडासा रिबेलियस ॲटिट्यूड तयार होऊ शकतो ह्या प्लॅनेट्सच्या दरम्यान. आता मी जेव्हा असं म्हणते की आपल्याला हे सगळं अनुभवायला मिळतं आहे तर याच्यात प्रत्येकाचे जे पर्सनल बर्थ चार्ट असतो, ज्याला आपण पत्रिका म्हणतो, त्याला ते प्लॅनेट किती अफेक्ट करतायत ह्याच्यावर कमी जास्त प्रकारचा अनुभव हा डिपेंड करतो. म्हणजे कुणाला हे खूप डायरेक्टली अप्लाय होतं तर कुणाला थोडक्यात तो असा एक अनुभव येऊन जातो. म्हणजे हे जे प्रमाण आहे अनुभवण्याचं हे तुमच्या पर्सनल प्लॅनेट्स जे आहेत तुमच्या पत्रिकेतले त्याच्याशी हे प्लॅनेट्स कसे, ट्रान्झिटिंग प्लॅनेट कसे बोलत आहेत त्यावर हे सगळं अवलंबून असतं. त्यामुळे अनुभव तर येणारच आहे. काहींना सटल येतील, काहींना स्ट्रॉंग येतील. तर ह्या दरम्यान आपल्याला असे अनुभव येणार आहेत की ज्याच्यात नात्यामध्ये आपल्याला बंधनं नको वाटतील किंवा कोणाचं ऐकावंसं नाही वाटणार. आता कदाचित आपण त्या दरम्यान जे विषय असे आहेत की जे ओपनली बोलले जात नाहीत असे विषय आणि अशा काही डीप डिझायर्स असतील ज्या आपण जनरली बोलून दाखवत नाही, अशा सडनली बाहेर येऊ शकतात आणि थोडं अनकम्फर्टेबल वाटेल. पण आपण जर का ह्या सगळ्या गोष्टींना प्रामाणिकपणे फेस केलं तर त्याच्यातनं आपल्याला हीलिंग मिळू शकतं. तर आपलं लक्ष हे त्याच्याकडे असायला पाहिजे की आपण कशा प्रकारे या एनर्जीज हँडल करतो. आता जेव्हा हाच प्लुटो बुध जो तुळ राशीत आहे त्याला पण स्क्वेअर करणार आहे, म्हणजे 90 डिग्री अंश, म्हणजे हा जो ज्याला अवघड अस्पेक्ट म्हणतात
तसं करणार आहे, तर तेव्हा काय होईल ते बघू. तर बुध हा कम्युनिकेशनचा प्लॅनेट आहे. तो निगोसिएशन, बॅलन्स, फेअरनेस हे सगळं आपल्याला शिकवतो त्या दरम्यान. आणि जेव्हा प्लुटो त्याला चॅलेंज करतो तेव्हा आपले कॉन्व्हर्सेशन्स जे असतील, इतरांबरोबरचं जे बोलणं असेल ते इंटेन्स असेल, किंवा काही वेळेला खूप मॅनिप्युलेशन पण आपल्याला अनुभवायला मिळेल. काही वेळेला असंही घडतं की एखादं सत्य सडनली बाहेर येतं. बऱ्याचदा असंही होतं की काही गैरसमज होतात, नंतर काही पॉवर स्ट्रगल्स होतात की मी सुपिरियर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो कम्युनिकेशनमध्ये. हे सगळं ह्या दरम्यान शक्यता आहेत ह्या सगळ्या असं होण्याची. इथे आपल्याला काय बघायचं आहे की वरवर दिसणारे शब्द जरी पोलाईट असले तरी त्याच्या मागे काय म्हणण्याचा हेतू आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे एखादा आपल्याला मॅनिप्युलेट तर नाही करत आहे ना, किंवा एखादा आपल्याला खूप सभ्य भाषेत काहीतरी पॉवर किंवा त्याचा कंट्रोल तर दाखवून देत नाही आहे ना, हे पण आपल्याला बघायचं आहे. आणि ही एनर्जी जी काही आहे त्या दरम्यानची ती आपल्याला खूप प्रामाणिकपणे हे सगळं फेस करायला भाग पाडणार आहे. आपल्याला आपलं हे जे काही कम्युनिकेशन आहे ते नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि नुसतंच वाद नाही घालायचे आहेत. जस्ट बिकॉज आपल्याला खूप आपलं म्हणणं खरं करायचं आहे किंवा मीच बरोबर आहे हे दाखवून देण्यासाठीचा वाद नाही आहे. तर नीट ऐकायचं आहे की काय म्हणणं आहे समोरच्या माणसाचं, म्हणजे मग पुढचे वादविवाद आणि पुढचे सगळ्या गोष्टी टाळल्या जातील. सो ओव्हरऑल साधारणतः या दरम्यान आपलं ॲटमॉस्फिअर सगळं चार्जड असणार आहे. सगळ्याच लेवलला होणार आहे. आपल्या पर्सनल बोलण्यांमध्ये पण असेल, पॉलिटिक्समध्ये असेल, सोशल डायनॅमिक्स सोसायटीमध्ये इतर पण असेल, आणि आपल्या पर्सनल रिलेशनशिपमध्ये पण असेल. तो त्याच्यामधनं काही सत्य पण बाहेर येतील, काही लोक आपल्याला डॉमिनेट करायला बघतील, किंवा आपण स्वतःसुद्धा आता मी ऐकून घेणार नाही ह्या मोडमध्ये असू. तर ह्या अशा अवघड काळातनं आपण कसं काय जाऊ शकतो. तर एक करू शकतो आपण की कॉन्शियसली कम्युनिकेट करायचं आहे. म्हणजे आपण काय बोलतोय किंवा समोरचा काय बोलतोय हे लक्ष देऊन ऐकायचं आहे, आणि ऑनेस्टली पण कंपॅशन म्हणजे सहानुभूतीने बोलायचं आहे आपल्याला. म्हणजे कुठेही आपण आपलं कम्युनिकेशन वादविवादाकडे जाणार नाही आणि त्याचा त्रास होणार नाही. त्याच्यानंतर जे काही आपण लोकांशी बोलतोय त्याच्यामध्ये काही पॉवर स्ट्रगल तर नाही आहे ना, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की हे खरं सत्य सांगण्याचा प्रयत्न आहे का हे फक्त कंट्रोल करायचा माध्यम आहे हे बोलणं. म्हणजे आपण नीट लक्ष देऊनच ऐकायला पाहिजे की हे पॉवर स्ट्रगल नाही आहे ना. नंतर काही डीप निगेटिव्ह इमोशन्स बाहेर येणार असतील तर त्या येऊ द्यात, पण ते कशा प्रकारे एक्सप्रेस करायच्या तर त्या लिहून काढा, त्याच्यावर मेडिटेट करा की हे का वाटलं मला, आणि मग त्या एक्सप्रेस करताना क्रिएटिव्हली एक्सप्रेस करा. कदाचित कुणाला तरी त्या बोलून, जवळच्या कोणी मित्रमैत्रिणी असतील विश्वासाचे त्यांच्याजवळ बोलून दाखवा, किंवा त्या रिलेटेड काही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी करा. इमोशन्सचा निचरा होऊ द्यात. त्याच्यानंतर ग्राउंडेड राहा, शांत राहा. कारण प्लुटोची जी एनर्जी असते ना ती खूप प्रखर असते, ती तुम्हाला खूप हलवून टाकते. त्यामुळे शांत राहणे, आणि शांत राहण्यासाठी काय करू शकतो तर आपलं रुटीन असतं ना जे रोजचं सकाळचं, ते खूप शांतपणे नीट फॉलो करायला पाहिजे. स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही जे काही व्यायाम करत असाल किंवा जे काही तुम्ही करत असाल ते शांतपणे करा, म्हणजे आपोआपच तुमचं मन शांत राहील. बेसिकली ह्या सगळ्यातनं गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की हे खूप डीप ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आपल्यामध्ये. म्हणजे हा मोमेंट ऑफ डीप ट्रान्सफॉर्मेशन आहे हे लक्षात येईल. आणि एस्पेशली कुठल्या एरियामध्ये तर आपण कशाप्रकारे विचार करतोय, कशाप्रकारे बोलतोय, आणि आपण आपलं म्हणणं कसं मांडतोय, आपण स्वतःला कसं रिप्रेझेंट करतोय, ह्याच्यामधलं हे एक ट्रान्सफॉर्मेशन असेल. नंतर आता आपण बघूयात की 10 ऑक्टोबरला आपण काईट पॅटर्न एक बघणार आहोत. काईट शेप तो असणार आहे शुक्र जो आत्ता कन्या राशीत आहे त्याच्यामध्ये, आणि हे जे बाहेरचे प्लॅनेट्स आहेत, आउटर प्लॅनेट्स ज्यांच्या परिभ्रमण कक्षा दूरच्या आहेत, या सगळ्यांमध्ये असणार आहे. तर कन्या राशीतला शुक्र म्हणजे काय असतं तर तो खूप केअरिंग असतो, खूप प्रॅक्टिकल प्रेम असतं, ते अर्धी असतं. म्हणजे तुम्ही ॲक्शनमधनं ते प्रेम जास्त दाखवतो. बेसिकली तो आपल्याला शिकवत असतो की प्रेम म्हणजे हे फक्त काहीतरी बोलायचं आहे, प्रेमाच्या कविता वगैरे असं नसतं. तर ते छोट्या छोट्या गोष्टींमधनं दिसतं, ज्याच्यामध्ये तुम्ही काळजी घेता, खूप विचारपूर्वक त्या व्यक्तीला काय आवडेल ते सांगता किंवा त्याची काळजी घेता. तर ते आपल्याला असं दाखवून देतं की
प्रेम म्हणजे काळजी घेणं आहे, एक थॉटफुलनेस असतो त्याच्यामध्ये आणि एक शांतपणे त्या व्यक्तीच्या बरोबर राहणं असतं. पण एक आपल्याला याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे आहे की कन्या राशीतला शुक्र हा कधी कधी खूप क्रिटिकल होतो, म्हणजे ओव्हर क्रिटिसिझमकडे, परफेक्शनिझममध्ये जाऊ शकतो. त्यामुळे ते आपल्याला हेही शिकवतं की प्रेम असेल नाही तर आयुष्य, कुठलंच काहीच परफेक्ट नसतं, इम्परफेक्शनवरच आपण प्रेम करायला पाहिजे हे तर शिकवतो. तर असा जो शुक्र आहे जो कन्या राशीत आहे तो ह्या शेपमध्ये युरॅनस आणि मून म्हणजे चंद्र यांच्याबरोबर खूप छान 120 अंशाची डिग्री करतोय. ट्राईन अस्पेक्ट आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे तर आपल्याला एक इमोशनल ब्रेकथ्रू मिळणार आहे, काही नवीन विचारांना दिशा मिळणार आहे, फ्रेश इन्साइट्स मिळणार आहेत. काही वेळेला सडन चेंजेस घडतील पण अल्टिमेटली त्याच्यातनं आपल्याला फ्रीडमच मिळणार आहे. आता हाच व्हीनस प्लुटो जो मकर राशीत आहे त्याच्याबरोबरही असाच ट्राईन अस्पेक्ट करतोय. पुन्हा एकदा सुंदर अस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये खूप डीप ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रेमाची ताकद, पॉवर ऑफ लव्ह आणि पॉवर ऑफ मनी कळणार आहे. आणि हेही कळणार आहे की पॉवर केव्हा मिळते, जेव्हा आपण तो कंट्रोल सोडून देतो तेव्हाच आपल्याला खरी पॉवर मिळते, हे पण तो दाखवून देणार आहे. आता युरॅनस आणि प्लुटो ऑलरेडी ते एकमेकांच्या बरोबर ट्राईन अस्पेक्टमध्येच आहे, खूप छान अस्पेक्टमध्ये आहे. त्यामुळे हे सगळं जे ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे त्याला एक स्ट्रॉंग बेस ते देणार आहेत, खूप चांगली एक स्टॅबिलिटी देणार आहे या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनला आणि चेंजेसला. आता हा व्हीनस याच फॉर्मेशनमध्ये शनीला अपोज करतोय. शनी आणि नेपच्यूनची जी युती आहे मीन राशीतली त्याला अपोज करतोय. तर आपण बघितलं होतं की शनी आणि नेपच्यूनची जी युती आहे मीन राशीतली ती म्हणजे तुम्ही तुमच्या ड्रीम्स किती रिअलिस्टिकली सत्यात आणताय ते, किंवा तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्रीम्स कसे एकत्र आणू शकता. व्हीनस जेव्हा म्हणजे शुक्र जेव्हा याला अपोज करतोय तेव्हा ते आपल्याला क्वेश्चन करणार आहे, विचार करायला भाग पाडणार आहे की मी माझं प्रेम किंवा कंपॅशन किंवा माझे पैसे, मनी, फायनान्सेस, माझ्या व्हॅल्यूज, माझी सेल्फ वर्थ हे सगळं कसं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करतोय, किंवा ते कंपॅशननी कसं इम्प्लिमेंट करतोय, किंवा त्याला एक डिसिप्लिन कसा आणू शकतोय. तर बेसिकली ह्या सगळ्या काईट पॅटर्नचा अर्थ असा आहे की आपण आपल्या रिलेशनशिप्समध्ये, आपल्या व्हॅल्यूजमध्ये, आपल्या सेल्फ वर्थमध्ये एक ब्रेकथ्रू मिळणार आहे. आपल्याला खूप चांगली नवीन सुरुवात होणार आहे, खूप नव्याने काही गोष्टी समजणार आहेत. आणि त्याच्यात एक रियालिटी चेक पण आहे की ते विचारतं आहे आपल्याला की तुम्ही प्रॅक्टिकल आहात का, तुमचे ड्रीम्स खरंच प्रॅक्टिकल आहेत का, सस्टेनेबल आहेत का, तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सत्यावर आधारित आहेत का, त्या ग्राउंडेड आहेत का. तर हे असं सगळं आपल्याला तो विचारणार आहे. मग आता ह्या सगळ्या एनर्जीज आपण कशा वापरू शकतो, तर रिलेशनशिपमधल्या नवीन पद्धती दुसऱ्यांशी मिळतं जुळतं घेण्याच्या किंवा कनेक्ट होण्याच्या, याच्यासाठी आपल्याला त्या स्वीकारायला लागतील नवीन पद्धती. नंतर आपल्याला आपल्या नात्यांमधला फ्रीडम आणि आपल्या नात्यांमधली कमिटमेंट याचा बॅलन्स करायला लागणार आहे. नंतर आपले फायनान्सेस, मनी आणि आपल्या व्हॅल्यूज याच्या बाबतीत आपण पुन्हा एकदा सगळ्यावर पूर्ण विचार करू, आपल्या फायनान्सेसबद्दल, आपल्या बजेट्सबद्दल आणि आपले जे काही लॉंग टर्म प्लॅन्स आहेत त्याच्याबद्दल विचार करण्यासाठीचा हा खूप छान काळ आहे. आणि जे काही घडेल, चेंजेस घडतील त्यात घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे, कारण त्याच्यातनं आपलं ट्रान्सफॉर्मेशनच होणार आहे. आणि हा जो अस्पेक्ट आहे तो 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे, त्यामुळे त्याचा आपण पूर्णपणे वापर करून घ्यायचा आहे. आणि ह्या आस्पेक्टमध्ये जे काही आपल्या सेल्फ वर्थ रिलेटेड घडणार आहे तर तिथे आपल्याला बघायचं आहे की आपण जर का खूप क्रिटिकल असू, सेल्फ क्रिटिकल असू, स्वतःला आपण सारखंच हे असं काय करतो, आपण स्वतःला खूप टीका करत असू स्वतःवर, कारण कन्या राशीतला शुक्र असा असू शकतो, करू शकतो, आपल्याला असं विचार करायला भाग पाडू शकतो. तर हा काईट आपल्याला दाखवून देणार आहे, काईट पॅटर्न, की तुम्हाला स्वतःला ॲक्सेप्ट करण्यासाठीचे पण नवीन नवीन मार्ग आहेत. तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करू शकता जसे आहात तसे. तुम्ही कुणीही परफेक्ट नसतं, तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करा आणि तरीही तुम्ही काही गोष्टी रिफाईन करू शकता. म्हणजे जे काही तुम्हाला जसं हवं आहे तसं सगळ्या गोष्टी घडू शकतात विथ इम्परफेक्शन. सो असा हा आपण ह्या काईट पॅटर्नचा उपयोग करू शकतो.
तर आता सेम दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबरलाच मिस्टिक रेक्टँगल असा एक शेप फॉर्म होतो आहे. कन्या राशीतला शुक्र हा मिथुन राशीतल्या गुरुला सेक्स्टाईल म्हणजे 60 डिग्रीजमध्ये अँगल करतो आहे. खूप छान ॲस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन, कनेक्शन, सोशलायझेशन हे सगळं खूप छान असणार आहे आपलं त्या दरम्यान. आणि एक लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की मिथुन रास आणि कन्या रास दोन्हीही बुधाच्या राशी आहेत. दोन्हीला रूल करतोय तो बुधच आहे. आणि त्यामुळे हे सगळं कम्युनिकेशन, सोशलायझेशन हे खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. कारण गुरु ज्याला कशाला टच करतो ते सगळं एक्सपॅन्ड करतो. त्यामुळं व्हीनस म्हणजे तर प्लॅनेट ऑफ रिलेटिंग विथ इच अदर असतं. म्हणजे शुक्र हा सगळ्यांशी रिलेट करणारा, नातेसंबंध, प्रेम वगैरे सगळं. त्यामुळे हे सगळं त्या दरम्यान भरपूर असणार आहे. हा खूप चांगला आस्पेक्ट आहे. तसंच आपण गुरु आणि शनी यांच्यामधला जो 120 डिग्रीचा अँगल आहे, ज्याला आपण ट्राईन आस्पेक्ट म्हणतो, खूप सुंदर आस्पेक्ट आहे. तो आपण पुढे खूप डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत थोड्या वेळात. तर तो पण आस्पेक्ट ह्या फॉर्मेशनमध्ये आहे, ज्याच्यामुळे आपल्याला जी काही आपली ग्रोथ होणार आहे ती आपली खूप शहाणपण देणारी असणार आहे. ही जी काही आपली ग्रोथ होणार आहे ती आपली एका विजडम आणि डिसिप्लिनमधनं होणार आहे. आणि हा जो शनी आणि गुरुमधला आस्पेक्ट आहे तो डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. तर ह्या फॉर्मेशनचा हाही एक पार्ट आहे. आणि जो प्लुटो आहे मकर राशीतला तो पण शुक्र आहे, त्याला ट्राईन आस्पेक्ट म्हणजे पुन्हा एकदा सुंदर आस्पेक्ट आहे. मागे आपण आत्ता डिस्कसच केलं आहे काईटमध्ये की त्याच्यामुळे आपल्याला खूप डीप ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. लव किंवा आपलं प्रेम, नाती, फायनान्सेस, सेल्फवर्थ आणि आपण दुसऱ्यांना जी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ह्या रिलेटेडचं हे सगळं डीप ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. तर प्लुटो जो आहे तो पण शनीला सेक्स्टाईल करतो आहे, म्हणजे 60 डिग्रीज अँगलमध्ये आहे तो. तर त्याच्यामुळे आपल्याला असं होईल की जी काही आपल्याला पॉवर किंवा ताकद मिळणार आहे ती आपल्याला एका विजडममधनं आणि डिसिप्लिनमधनं मिळणार आहे. म्हणजे अशी पैशानी किंवा काय अजून इतर कुठल्या गोष्टींनी, हुद्द्यामुळे असं नाही आहे. तर ती शहाणपण आणि शिस्त याच्यामधनं मिळणारी जी पॉवर आहे ती हे दोघंजणं दाखवत आहेत. त्याच्यामुळे हे जे काही चेंजेस होतील ते खूप दिवस, खूप काळ टिकून राहतील. आणि आता ह्या फॉर्मेशनमध्ये शुक्र आहे तो शनीला अपोज करतोय. शनी आणि नेपच्यूनची जी युती आहे मीन राशीतली त्याला अपोज करतोय. तर त्याच्यामुळे काय होईल तर जे काही चॅलेंजेस येतील आपल्याला नात्यामध्ये, प्रेमामध्ये किंवा जे काही प्रॅक्टिकल मॅटर आपल्याला हँडल करायला लागणार आहेत प्रेमाचे, नात्याचे आणि इवन पैशाच्या रिलेटेड, मनी रिलेटेड ऑल्सो, तर ते सुद्धा आपण एका शिस्तबद्ध मार्गाने किंवा कुठेतरी एक शरणागती, ज्याला सरेंडर भाव म्हणतो आपण, देवाला शरण जाऊन अशा प्रकारे सॉल्व्ह होणार आहेत. म्हणजे काही वेळेला आपल्या हातात नसतात गोष्टी पण आपण त्या ॲक्सेप्ट करतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी ब्रेकथ्रूज मिळतात. तर त्या प्रकारचं हे चॅलेंजेस असणार आहेत आणि त्याच्यातला मार्ग आपल्याला सापडेल. तर मग आपण ह्या अशा एनर्जीजमधनं जाणार आहोत. खूप चांगल्या पण आहेत पण त्याच्याबरोबर चॅलेंजेस पण आहेत. तर त्या कशा वापरायच्या आपण? तर नात्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की दुसऱ्याला डॉमिनेट करणं किंवा दुसऱ्याला कंट्रोल करणं किंवा मग एकदमच सगळं सोडून देणं की मला काही जमतच नाही, म्हणजे मी ह्याच्यामध्ये काहीच करणार नाही, अशा दोन टोकं न गाठता एक मध्यम मार्ग निवडायचा आहे. मिडल ग्राउंड त्याच्यातनं सापडवायची आपल्याला. आणि ती सापडवण्यासाठी आपल्याला फक्त प्रामाणिकपणा, ऑनेस्टी आणि सहानुभूती हे दोनच मार्ग आहेत. की तुम्ही एक मध्यम मार्ग शोधणार असाल तर तुम्ही ऑनेस्ट आणि कंपॅशनेट असायलाच पाहिजे असतं. तर तोच एक मार्ग आहे नात्यांमध्ये सुसंवाद ठेवण्यासाठीचा. हे आपल्याला करायला लागणार आहे. आणि आपल्या पैसे किंवा फायनान्सेस रिलेटेड असेल तर त्याच्याकडे आपण एक प्रॅक्टिकली बघायचं आहे आणि कसे आपण आपले फायनान्सेस मॅनेज करू शकतो. पण त्याच वेळेला आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटीज ज्या काही प्रगती करण्याच्या मिळणार आहेत त्याच्यासाठी पण ओपन राहायचं आहे. कारण की त्याच्यातनं आपल्याला एक म्हणजे प्रगती होणार आहे, एक शहाणपण मिळणार आहे त्या अपॉर्च्युनिटीजमुळे. आणि ह्याच्यात जे काही घडेल, चेंजेस घडतील, त्याला घाबरायचं नाही आहे. कारण ते ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणार आहे, बदल घडवणार आहे. त्याच्यानंतर 12 ऑक्टोबरला आपल्याला पुन्हा एकदा एक T² जो अवघड आस्पेक्ट असतो, कारण
3 प्लॅनेट असतात जे एकमेकांशी 90 अंशाचा कोन करतात, त्यामुळे ते थोडेसे डिफिकल्ट अस्पेक्ट असतो. तर हा T² आपण बघणार आहोत. तो असेल रवी जो कन्या राशीत आहे, ज्युपिटर हा मिथुन राशीत आहे आणि कायरॉन हा मेष राशीत आहे. या तिघांमध्ये हा T² असणार आहे. ते एकमेकांना 90 अंशाचा कोन करणार आहेत आणि त्याच्यामुळे असं होईल की आपलं जे काही परफेक्शनिझम आहे की माझ्या मनासारखं झालं पाहिजे, हे असंच व्हायला पाहिजे, हे सगळं चॅलेंज होणार आहे. किंवा आपल्या ज्या काही भ्रामक कल्पना आहेत, इन्फ्लेटेड आयडियाज ज्याला म्हणतो, त्या पण चॅलेंज होतील. किंवा काही वेळेला आपलं जे जुनं इमोशनल दुःख आहे, जे सल आहे, ती पण बाहेर येऊ शकते. आता बघितलं तर पुन्हा एकदा बुधच रूल करतोय कन्या आणि मिथुन राशीला, त्यामुळे कम्युनिकेशन हे त्याच्यात हायलाईट होणारच आहे. प्लस ज्युपिटर म्हणजे गुरु आणि कायरॉन हे दोघंही हीलर्स आहेत. त्यामुळे हीलर्स म्हणजे जे आपल्याला बरं करतात, जे आपलं दुःख दूर करतात, असे दोघं हीलर्स आहेत. त्यामुळे हीलिंग, सेल्फ हीलिंग खूप शक्य आहे, पण त्याच्या आधी आपल्याला काही चॅलेंजेस फेस करायला लागणार आहे. हा आस्पेक्ट जो काही आहे तो 23 ऑक्टोबरपर्यंत चालू असणार आहे. त्यामुळे या दरम्यान जे जे काही सरफेस होईल, जे जे काही आपल्याला अनुभवायला मिळेल, त्याच्यातनं आपण हे एकच विचार करायचा आहे की माझं हीलिंग कसं होईल या सगळ्यातनं. त्याच्यानंतर त्याच दिवशी 12 ऑक्टोबरलाच मर्क्युरी हा म्हणजे बुध हा मंगळाबरोबर युती करणार आहे. तो तुळ राशीत युती असणार आहे. आता जेव्हा बुध हा कम्युनिकेशनचा प्लॅनेट मार्ससारख्या म्हणजे मंगळासारख्या पॉवरफुल प्लॅनेट बरोबर युती करतो, तेव्हा काय होऊ शकतं तर आपले शब्द खूप शार्प असू शकतात. आपलं जे विचार करण्याचा स्पीड खूप वाढेल, खूप क्लिअर असेल आपला विचार. त्याच्यानंतर आपलं कम्युनिकेशन पण क्लिअर असेल. फक्त ह्याच्यामध्ये एकच गोष्ट सांभाळायची आहे की क्लिअर कम्युनिकेशन चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही बोचरे शब्द नकोत, हार्श वर्ड्स नको आहेत, त्याच्यामुळे काहीही साध्य होणार नाही आहे. आणि हा आस्पेक्ट जो आहे म्हणजे मंगळ आणि बुधाची जी युती आहे ती 20 तारखेला एक्झॅक्ट 0 डिग्रीनी होणार आहे. पण ती त्यांचे जे काही ऑर्बिट्स असतात, म्हणजे ही युती चालू किती दिवस राहणार आहे तर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंत चालू असणार आहे. सो तोपर्यंत आपण आपल्या शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे की आपण जे बोलतोय ते दुसऱ्याला दुखावणारं नको, सत्य बोलता येणार आहे, तेवढं आपल्याला करेज असणार आहे. तर बेसिकली हा आस्पेक्ट काय आहे हे थोडक्यात सांगायचं झालं तर मार्स म्हणजे मंगळ हा आपला एनर्जी प्लॅनेट आहे, खूप पॉवरफुल प्लॅनेट आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक करेज मिळतं, ड्राईव्ह मिळतो आपल्याला एक, आणि आपण काय प्रकारे ॲक्शन घेऊ शकतोय हे तो आपल्याला दाखवून देतो. आपल्या पत्रिकेतला जो मंगळ असतो किंवा ओव्हरऑलच मंगळ हा असा ग्रह आहे की जो आपल्या ॲक्शन्स ठरवतो. आणि बुध आहे तो आपल्या मनाला रिप्रेझेंट करतो, म्हणजे रॅशनल माइंड, तो आपले शब्द रिप्रेझेंट करतो आणि तो आपण दुसऱ्यांशी कसे कनेक्ट होतो हे पण दाखवून देतो. आणि हे दोघं जेव्हा तुळ राशीत एकत्र येतात तेव्हा आपण हे शब्द आहेत किंवा हे जे कनेक्ट करणं आहे याच्यामध्ये बॅलन्स आणण्याचा प्रयत्न करणार, फेअरनेस आणण्याचा प्रयत्न करणार, किंवा रिलेशनशिप कशा आपल्याला एक म्हणजे रिलेशनशिप कशा आपल्या एस्टॅब्लिश होतील, कशा टिकतील याच्याकडे आपलं लक्ष असेल. बेसिकली मंगळ आणि बुध जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या शब्दांना खूप वजन येतं, खूप पॉवर येते आणि कॉन्व्हर्सेशन्स जे असतात ते खूप डायरेक्ट होऊ शकतात. आपल्या आयडियाज ज्या काही येतील त्या पटकन आपण ॲक्शनमध्ये आणतो किंवा आपण फार पटकन डिसिजन पण घेतो, विचार आल्यानंतर लगेच आपण डिसिजन घेऊ शकतो. पण हे सगळं तुळ राशीत होतं आहे, त्यामुळे आपल्याला चॅलेंज एकच असणार आहे की हे सगळं करताना आपल्याला खूप डिप्लोमॅटिक राहायचं आहे, सुसंवाद ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला प्रामाणिक पण राहायचं आहे. म्हणजे हे दोन्हीचा आपल्याला बॅलन्स करायला लागणार आहे. तर आपल्याला असं बऱ्याचदा वाटेल की जे काही आहे ते स्पष्ट बोलून टाकावं किंवा इक्वॅलिटी, समानता, जस्टिस याबद्दल खूप काहीतरी परखड बोलावं असं बऱ्याचदा आपल्याला वाटू शकतं. किंवा आपल्या मनात खूप दिवस जे काही आपण दडवून ठेवलेलं आहे ते बोलावं असं वाटेल. हा सगळा काळ हे सगळं बोलण्यासाठी चांगला आहे,
फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की ते आपण ग्रेसफुली करायचं आहे. आपले शब्द कुठेही हार्श नकोत, बोचरे नकोत, दुसऱ्याला दुखावण्यापेक्षा सत्य सांगणं महत्त्वाचं आहे, म्हणून शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे. आता ही जी काही युती आहे ती एकत्रितपणे पुन्हा एकदा नॉर्थ नोड म्हणजे राहू जो आहे तो आत्ता सध्या कुंभ राशीत आहे, त्याला 120 अंशाचे डिग्री करताय, त्याला ट्राईन अस्पेक्ट म्हणतो. पुन्हा एकदा खूप सुंदर अस्पेक्ट आहे तो, आणि हे जो ट्राईन अस्पेक्ट आहे तो ऑक्टोबरच्या एंडपर्यंत चालणार आहे. तर आता समजून घेऊ की हा काय प्रकार आहे, की हे मंगळ आणि बुधाची युती जेव्हा राहूला एका चांगल्या ॲस्पेक्टमध्ये कनेक्ट होते म्हणजे काय होतं, तर नॉर्थ नोड म्हणजे राहू हा काय रिप्रेझेंट करतो, तर आपली सगळ्यांची एकत्रित जी काही प्रगती आहे ती रिप्रेझेंट करतो. आणि तो आपल्याला तीच डिरेक्शन दाखवतो जिथे आपल्या सगळ्या समाजाची प्रगती आहे, ती डिरेक्शन दाखवतो. आणि जेव्हा तो कुंभ राशीत असतो तेव्हा आपला फोकस हा समाजावर किंवा आपल्या ज्या काही कम्युनिटीमध्ये राहतोय, आपले नातेसंबंधांवर, याच्यावर असतो. आणि तो कुंभ राशीत आहे त्यामुळे त्याचा डेफिनेटली त्याचा फोकस नवीन काहीतरी इनोव्हेशन किंवा टेक्नॉलॉजी वापरणे किंवा प्रोग्रेसिव्ह थिंकिंग म्हणजे पुरोगामी विचार याच्या रिलेटेडच असणार आहे त्याचा फोकस. आणि याचा अर्थ काय होतो, तर आपल्या ज्या ॲक्शन्स आहेत किंवा आपण जे काही कॉन्व्हर्सेशन्समध्ये लोकांबरोबर एंगेज राहणार आहोत, लोकांशी बोलणार आहोत, म्हणजे फक्त पर्सनलच नाही तर इतरांबरोबर म्हणजे समाजाशी, तर ते सगळं कॉन्व्हर्सेशन आपल्याला आपल्या फ्युचरकडे नेणारं असणार आहे, जिथे आपली प्रगती आहे त्याच रिलेटेड असणार आहे. आपल्या शब्दांना एक रिपल इफेक्ट्स असणार आहे, म्हणजे त्याचा खूप दूरवरपर्यंत आपले शब्दांचा इफेक्ट राहणार आहे. त्यामुळे एखादं छोटंसं डिस्कशन असेल किंवा एखादा छोटा डिसिजन असेल जो तुम्ही आज घेणार आहात, तो तुम्हाला एखाद्या नवीन मार्ग जो तुमच्या फ्युचर डेस्टिनीकडे म्हणजे तुमच्या नशिबा जिथं आहे तिथेच तो तुम्हाला नेणार आहे. म्हणजे तो डिसिजन किंवा ते डिस्कशन तुम्हाला योग्य लोकांपर्यंत पोहोचवणार आहे, एखादा नवीन मार्ग तुम्हाला दाखवणार आहे जो तुमच्या डेस्टिनीशी अलाइंड असणार आहे. सो हे सगळं एकत्रित एनर्जीचा आपण कसा म्हणजे त्याचा अर्थ कसा लावणार आहोत, तर ही एनर्जी क्लिअर आहे आणि अतिशय करेजस असणार आहे आपलं कम्युनिकेशन. म्हणजे आपल्याला एक हिम्मत किंवा आपल्याला एक असं करेज वाटणार आहे कम्युनिकेशन करण्यामध्ये आणि क्लिअर कम्युनिकेशन करण्यामध्ये. म्हणजे जे अदरवाईज आपल्याला कधी वाटत नाही ते आपण बोलणार आहोत. नंतर आपण आपल्या ज्या काही आयडियाज आहेत त्याच्यावर ॲक्शन घेणार आहोत आणि ह्या आयडियाज असतील त्या आपल्या सगळ्यांच्या समाजाच्या किंवा आपण ज्या कम्युनिटीमध्ये राहतोय त्याच्या प्रगतीच्या दृष्टीने असणार आहे. त्याच्यामध्ये फेअरनेस आणण्यासाठीच्या म्हणजे सगळ्यांना समसमान त्याचा फायदा मिळेल अशा दृष्टीने आपण त्या आयडिया इम्प्लिमेंट करणार आहोत. नंतर आपल्याला अशा संधी मिळणार आहेत की ज्याच्यामुळे आपण काही ग्रुप्सबरोबर कोलॅबरेट करणार आहोत, काही कम्युनिटीजबरोबर कोलॅबरेट करणार आहोत किंवा समविचारी लोकांबरोबर आपण काम करण्याची पण आपल्याला संधी मिळणार आहे. तसंच आपल्याला आपले जे काही पर्सनल चॉईसेस आहेत ते आपला जो काही लाँग टर्म ध्येय आहे, जे आपल्या आयुष्याचं ध्येय आहे त्याच्या रिलेटेडच असतील ते किंवा त्याच्याशी आपण अलाइन करू आपले पर्सनल चॉईसेस. म्हणजे थोडक्यात हा सगळा काळ प्रगतीचा आहे आणि जे काही आपण बोलू, भेटू किंवा निर्णय घेऊ ते सगळे आपल्याला प्रगतीच्या मार्गाने नेणारे असणार आहेत. त्यामुळे त्या रिलेटेड अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लक्ष द्या की आपण कोणाला भेटतोय, त्याच्यातनं आपल्याला काय कनेक्शन मिळतं आहे, काय आपल्याला संधी मिळते आहे, ह्या सगळ्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा हे बोलाल, तुम्ही धीटपणे बोलाल तेव्हाच तुम्ही पुढे जाणार आहात हे लक्षात घ्यायला पाहिजे. की मी आता बोलू की नको किंवा बोलल्याने काय होईल ह्याचा विचार करू नका, फक्त शब्द नीट योग्य निवडा. त्यामुळे जे धाडस करा बोलण्याचं, कारण त्याच्यामुळेच तुम्ही पुढे जाणार आहात. तुम्ही एका नवीन दिशेने तुमची प्रगती होईल जर बोललात तर. आता आपण ह्या सगळ्या एनर्जीजचा कसा उपयोग करून घेऊ शकतो, तर ह्या दरम्यान आपण खूप जी काही महत्त्वाची तुमचे जे काही डिस्कशन्स तुम्ही ठरवली असतील तर ती नक्की प्लॅन करा. जे काही बोलायचं आहे, जे बोलण्याची गरज आहे ते नक्की बोला. फक्त त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवा आणि प्रामाणिक राहा.
नंतर ज्या काही आयडियाज तुम्हाला वाटत आहेत, सुचत आहेत, ज्या काही आयडियाज, त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्या. फक्त प्लॅन करत बसू नका, तर ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. अगदी छोटी स्टेप जरी घेतली ना तरी तीसुद्धा महत्त्वाची असेल. त्याच्यानंतर तुम्ही संकेतांकडे लक्ष द्या. त्याला आपण इंग्लिशमध्ये सिंक्रोनिसिटीज म्हणतो, त्याच्याकडे लक्ष द्या. संकेत असे असतील की कुणीतरी भेटेल, म्हणजे काही लोक भेटतील, काही ग्रुप्सबद्दल समजेल किंवा काही संधी येतील, तर ह्या रिलेटेड संकेत नक्की बघा. कारण ते तुम्हाला तुमच्याच प्रगतीच्या दिशेने तुम्हाला नेणार आहेत. तुमची जी काही फ्युचर डेस्टाइन्ड पाथ आहे त्या रिलेटेड तुम्हाला त्या संधी मिळतील. पुरोगामी विचार करा, म्हणजे फ्युचर ओरिएंटेड विचार करा. तुमच्या ज्या काही ॲक्शन्स आहेत त्या तुम्हाला ग्रोथकडे म्हणजे प्रगतीकडे नेणाऱ्या आहेत का हे चेक करा. जस्ट असं नका बघू की मला आत्ता ह्या रिलेटेड काहीतरी करायचं आहे, मी आत्ताचाच विचार करतोय. तर असं नाही करण्याचा हा काळ. आपल्या ॲक्शन्स ह्या आपल्या प्रगतीच्या दिशेने आहेत की नाही हेच विचार करायचा आहे आपल्याला. तर असा हा छान सुंदर प्रगतीकडे नेणारा काळ असणार आहे. 13 ऑक्टोबरला युरानस जो वृषभ राशीत आहे, तो शुक्र जो कन्या राशीत आहे, ह्याला 120 अंशामध्ये कनेक्ट करणार आहे, ज्याला आपण ट्राईन अस्पेक्ट म्हणतो. खूप सुंदर अस्पेक्ट आहे, खूप हार्मोनियस एनर्जीज एकत्र येतात. तर आता तो एक्झॅक्ट होणार आहे 13 ऑक्टोबरला. आता दोन्हीही साईन आहेत ज्या, म्हणजे वृषभ आणि कन्या, या दोन्हीही अर्थ साईन आहेत, म्हणजे पृथ्वी तत्वाच्या साईन आहेत. आणि असंही आहे की शुक्र आहे तो ॲक्च्युली वृषभ राशीला रूल करतो, म्हणजे वृषभ राशीचा स्वामी आहे. म्हणजे इथं शुक्र हा युरानसचं स्वामित्व दाखवतो. म्हणजे हे सगळं खूप छान जुळून आलं आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या म्हणजे प्रेमाचे नातेसंबंध असेल, म्हणजे एखाद्याच्या प्रेमात पडणं असेल, ॲक्च्युली लव्ह ॲट फर्स्ट साईट ह्या दरम्यान होऊ शकतं, किंवा प्रेमसंबंध जुळून येणं, नवीन नाती निर्माण होणं, किंवा असलेल्या नात्यांमधलं जे काही प्रेम आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली एक एक्साइटमेंट असणार आहे. कारण युरानस आहे, युरानस आपल्याला बऱ्यापैकी एक्साइटमेंट देतो आणि त्याच्यामध्ये ब्रेकथ्रूज मिळतील. आता हे ब्रेकथ्रूज आणि फायनान्शियल गेन्स हे कशात अजून मिळू शकतो, कारण व्हीनस शुक्र आहे, म्हणजे शुक्र हा लँड किंवा प्रॉपर्टी रिलेटेड पण आपल्याला ब्रेकथ्रूज आणि फायनान्शियल गेन्स देऊ शकतो. होम रिलेटेड, म्हणजे तुम्ही काही घर नवीन विकत घेत असाल, घर नवीन सजवत असाल, किंवा ओव्हरऑल फॅमिलीमध्ये पण तो आपल्याला काहीतरी चांगले फायनान्शियल गेन्स किंवा ब्रेकथ्रूज देऊ शकतो. आणि ह्या आस्पेक्टमुळे एक असं पण होऊ शकतं की आपली जी काही युनिक पर्सनॅलिटी आहे, इंडिव्हिज्युअलिटी आहे, तीसुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे स्वीकारू. म्हणजे आपल्याला त्याचा अभिमान वाटेल की मी किती वेगळं आहे, किंवा माझ्यातलं जे काही युनिकनेस आहे तो मला आता खूप छान वाटतोय. हे असा पण म्हणजे सेल्फ लव्ह ज्याला म्हणतो ना, ते पण खूप शक्य आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला एक अजूनही खूप छान गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे आपलं जे डेली रुटीन आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी करू, इनोव्हेशन शोधू, आणि मग आपल्याला रोजचं जे काही करणं आहे, काम करणं आहे, ते पण खूप आनंददायी वाटेल. आणि आपल्याला बिझनेसमध्ये सुद्धा काहीतरी सडन फायनान्शियल गेन्स, म्हणजे काहीतरी खूप फायदा होऊ शकतो, किंवा एखादे सडन अपॉर्च्युनिटी पण, संधी पण मिळू शकते. सो ह्या काळात, म्हणजे त्या 13 ऑक्टोबरच्या अलीकडे पलीकडच्या काळात आपण वी कॅन एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. त्यामुळे जे अपेक्षित नाही आहे, जे अनपेक्षित आहे तेच घडणार आहे, पण चांगल्या अर्थाने घडणार आहे. आणि ते कुठल्या एरियामध्ये घडणार आहे, तर लव्ह म्हणजे प्रेम, नाती, पैसे, प्रॉपर्टी आणि आपलं डेली रुटीन, हे सगळ्या रिलेटेड आपण एकदम खूप छान काहीतरी गोष्टी एक्सपेक्ट करू शकतो. आता हेच दोघांचा जो काही ट्राईन अस्पेक्ट आहे युरानस आणि शुक्राचा, तो अस्पेक्ट तसाच राहणार आहे. आणि ते दोघं जण दुसऱ्या फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट करणार आहे 14 तारखेला, 14 ऑक्टोबरला, ज्याला आपण ग्रँड ट्राईन म्हणतो. म्हणजे जी आहे ती खूप सुंदर फ्लो होते त्या प्लॅनेट्समध्ये, त्यामुळे खूप चांगला आहे. आणि
तिसरं जे टोक आहे त्या ग्रँड ट्राईनचं ते म्हणजे गुरु आणि मून म्हणजे चंद्र हे एकत्र येणार आहेत मिथुन राशीत. त्यामुळे खूप आनंदाचा काळ आहे हा सगळा. आपल्याला खूप भरभरून आनंद मिळणार आहे. कशातनं तर आपल्या सोशल कनेक्शन्समधनं, सगळ्या ज्यांना कोणाला भेटू किंवा आपले मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, जे काही आपले ऑफिसमधले रिलेटिव्स, कलिग्स, सगळीकडं हा आनंद हॅपी पिरियड असणार आहे. आपल्या प्रेमाच्या नात्यांमध्ये असणार आहे. फायनान्सेस रिलेटेड चांगला काळ आहे. लँड आणि प्रॉपर्टी डिलिंग्समध्ये साठी पण चांगला काळ आहे, त्याच्यातही छान संधी असतील. आणि ओव्हरऑलच आपल्याला एक खूप चांगलं इन्स्पिरेशन आणि खूप आशावादी वाटणार आहे त्या दरम्यान आपल्याला. आणि हा जो ग्रँड ट्राईन आहे तो आपल्याला हेच सांगतोय की आपण आपली स्वप्न सत्यामध्ये उतरवू शकतो, याच्यावर विश्वास ठेवा. इतका सुंदर काळ आहे हा सगळा. आता 14 तारखेला म्हणजे 14 ऑक्टोबरला प्लुटो जो आता मकर राशीत वक्री गेला आहे तो डायरेक्ट होणार आहे, म्हणजे मार्गी होणार आहे. त्यामुळं असं होईल की जे काही स्टॅग्नंट प्रोजेक्ट म्हणजे जे प्रोजेक्टवर काही प्रोग्रेस होत नव्हती, ठप्प पडले होते, ते पुढे हळूहळू सरकायला लागतील. आणि कुठेतरी आपल्याला आतमधनं एम्पावर्ड वाटेल, थोडंसं आपल्याला आतमधने एक प्रकारचं पॉवरफुल वाटायला लागेल. कारण प्लुटो हा प्लॅनेटच पॉवर आणि कंट्रोलचा आहे. तर हळूहळू होतील हे चेंजेस, कारण तो एकदम तर काही डायरेक्टली त्याचा स्पीड घेत नाही. त्यामुळे हे आपल्याला फरक जाणवायला लागेल. तसंच 17 ऑक्टोबरला सूर्य जो आहे म्हणजे रवी तो तूळ राशीत प्रवेश करणार आहे. आणि त्याच दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबरला गुरु हा कर्क राशीत जाणार आहे. खूप छान दोन्ही प्लॅनेटच्या मुवमेंट्स आहेत या. तर आता बघूयात काय याचा अर्थ होतो. तर रवी जेव्हा तूळ राशीत असतो तेव्हा तो स्वतःवर फोकस नसतो. जनरली रवी हे जे तत्व आहे ते म्हणजे आपलं जे कोर सेल्फ असतो, म्हणजे आपलं स्वतःचं जे अस्तित्व असतं ते असतं. पण जेव्हा तो तूळ राशीमध्ये येतो, त्या सीझनमध्ये येतो, तेव्हा तो ना स्वतःवर फोकस नाही करत, तर तो दुसऱ्यांवर फोकस करतो. त्याला लोकांमध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो, म्हणजे आपण लोकांशी रिलेट करण्यात जास्त आनंद मिळवतो या दरम्यान. त्यामुळे या दरम्यान जन्मलेली लोक पण खूप सोशल असतात. त्यामुळे तूळ हा सीझन आहे, लिब्रा हा सीझन आहे. त्या सीझनमध्ये रवी हा दुसऱ्यांवर फोकस असतो, जे त्याच्या नेचरच्या अगेन्स्ट आहे पण खूप आनंददायी आहे. आता हा जो जेव्हा तो तिथे एंटर होईल तेव्हा तो 19 ऑक्टोबरला लगेचच फिंगर ऑफ गॉड या फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. आणि त्याचे दुसरे 2 टोकं असतील ते म्हणजे युरॅनस असेल वृषभ राशीत आणि शनी आणि नेपच्यूनची युती असेल. तर याचाच आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की याचा अर्थ काय होतो. तर आपल्या जे काही आयडिओलॉजिकल शिफ्ट म्हणजे आपल्या ध्येयांमध्ये किंवा आपल्या ज्या आदर्श आहेत त्याच्यामध्ये शिफ्ट होणार आहेत. काही इनोव्हेशन्स घडवून आणणार आहोत. नंतर आपल्या समाजामध्ये ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या बदलतील, त्याच्यात इनोव्हेशन्स येतील. आणि ज्या काही सिस्टीम्स मोडकळीला आल्या आहेत त्या बदलतील, चांगल्या कारणासाठी बदलतील. त्याच्यानंतर आपल्या ज्या काही आध्यात्मिक आपले जे काही व्हॅल्यूज आहेत, स्पिरिच्युअल व्हॅल्यूज, त्या आपण प्रॅक्टिकल गोल ठेवू आणि त्याच्यामध्ये एक डिसिप्लिन आणू. असा हा सॅटर्न, नेपच्यून आणि युरॅनस यांचं कॉम्बिनेशन सांगतो की काहीतरी आपल्याला सडन इन्साईट्स, इनोव्हेशन्स, हे सगळे बदल आपल्या ह्या सगळ्या स्पिरिच्युअल व्हॅल्यूज, सिस्टमिक रिपेअर आणि आपलं आदर्शवाद याच्यामध्ये घडणार आहेत. आता सूर्य जेव्हा याच्यामध्ये म्हणजे रवी जेव्हा याच्यात पार्टिसिपेट करतो आणि तेही फिंगर ऑफ गॉडमध्ये फॉर्मेशनमध्ये करतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की थोडंसं काहीतरी फेटेड वाटेल, म्हणजे काय जे काही घडेल ते नशिबाने घडलं असं वाटेल. काहीतरी सडन शिफ्ट्स होतील ज्या अनकम्फर्टेबल वाटतील, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटेल की अरे हे काय घडलं असं. पण हे सगळं आपल्याला रिअलाइन करणार आहे फेअरनेस आणि बॅलन्सच्या दृष्टीने. कारण रवी हा तूळ राशीत आहे आणि तो जो अपेक्स पॉईंट आहे तो तेच दाखवून देतोय की हे जे काही सामाजिक बदल आपण करणार आहोत किंवा आपल्या आदर्शामध्ये बदल करणार आहोत, आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये बदल करणार आहोत, ते करताना आपल्याला काय वापरायचं आहे, तर बॅलन्स वापरायचं आहे आणि फेअरनेस वापरायचं आहे. आणि जे काही घडेल ते आपल्याला नशिबाने घडलं असं वाटेल, पण ॲक्च्युली ते आपल्याला खूप काही चांगल्या प्रकारे अलाइन करणार आहे आपल्या प्रगतीच्यासाठी. तर आता मागे जे मी म्हटलं होतं की शनी आणि गुरु आपल्याला खूप सुंदर काळ दाखवणार आहेत किंवा आपल्या खूप सुंदर काळातनं आपण जाणार आहोत, तर तो जो अस्पेक्ट आहे त्यांच्या ट्राईन अस्पेक्ट आहे, म्हणजे 120 डिग्रीमध्ये ते एकमेकांना कनेक्ट होणार आहेत. तो एक्झॅक्ट 0 डिग्री होणार आहे 20 ऑक्टोबरला.
खूप सुंदर काळाची सुरुवात आहे. तर तो काय आहे ते जरा मला एक्सप्लेन करायचं होतं, कारण हा काळ आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरणं खूप चांगलं ठरणार आहे, फायदेशीर ठरणार आहे. तर आता पहिल्यांदा समजून घ्या की शनी हा जेव्हा मीन राशीत असतो तेव्हा काय होऊ शकतं. तर शनी म्हणजेच आपलं डिसिप्लिन, स्ट्रक्चर किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज, हेवी प्लॅनेट आहे, त्यामुळे तो सिरियस प्लॅनेट आहे. आणि तो जेव्हा मीन राशीत असतो तेव्हा तो आपले जे काही स्पिरिच्युअल किंवा आपल्या इमोशनल किंवा अतिशय सूक्ष्म सटल लेवलला ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर काम करत असतो. त्यामुळे तो आपल्याला हे शिकवणार आहे की तुमच्या स्पिरिच्युअलिटीला एक शिस्त आणा, म्हणजे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला एक नित्यनियमाची काहीतरी शिस्त आणा, किंवा तुमच्या इमोशन्सला तुम्ही बाउंड्रीज घाला. तुमचं कंपॅशन जे आहे त्याला पण एक डिसिप्लिन आणा, किंवा ते रिअलिस्टिक कंपॅशन असू दे. दुसऱ्यावर दया दाखवणं हे चांगलीच गोष्ट आहे, पण त्या रिलेटेड तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या, हे सगळं शिकवणार आहे. किंवा तुमची स्वप्न जी आहेत ती सत्यात उतरवायची असेल तर त्याला प्रॅक्टिकल बनवा, हे सगळं शिकवतोय तो आपल्याला मीन राशीमध्ये शनी. ही सगळी खूप हिलिंग एनर्जी आहे. शनी, मीन राशीतला शनी आहे तो जे काही आपल्याला चेंजेस घडवून आणतोय ते खूप हिलिंग आहेत, खूप बदल घडवणारे आहेत, आणि ते सगळे प्रॅक्टिकल असणार आहेत आणि दूरवरपर्यंत ते आपल्याबरोबर राहणार आहेत. तर आता बघूयात की गुरु जेव्हा कर्क राशीत जातो तेव्हा काय होतं. तर गुरु जेव्हा कुठल्याही गोष्टीला टच करतो तेव्हा तो ती एक्सपॅन्ड करतो, मोठी करतो ती गोष्ट. आणि मग गुरु आपल्याला तिथे आपल्याला ऑप्टिमिझम पण खूप देतो, आशावाद पण दाखवतो, तिथं आपल्याला तो ब्लेसिंग्स देतो, आशीर्वाद देतो. आणि जेव्हा तो कर्क राशीत असतो तर कर्क रास ही तुमच्या फॅमिलीची आहे, तुमच्या होम म्हणजे ॲक्च्युअल फिजिकल होम ह्या रिलेटेड पण आहे. तसंच ते तुमचे जे रूट्स आहेत, म्हणजे तुमचे जे काही फॅमिलीचे रूट्स आहेत ते पण दाखवतं. तर गुरु जेव्हा तिथं येतो तेव्हा हे सगळं एक्सपॅन्ड होणार आहे, त्याच्यावरचा फोकसच एक्सपॅन्ड होणार आहे. तर गुरु इथं आपल्याला सांगतोय, गुरु ॲक्च्युली आपल्याला असं करायला भाग पाडतोय की तुमचं हार्ट चक्र जे आहे, ज्याला अनाहत चक्र म्हणतो, ते एक्सपॅन्ड करा, ते मोठं करा, ते उघडा, की ज्याच्यामुळे तुम्हाला इमोशनल सेफ्टी आणि सिक्युरिटी मिळेल. म्हणजे थोडक्यात तुमचं ज्या प्रेमभावना आहेत त्या खूप एक्सपॅन्ड होणार आहेत, आणि तो तुमचे नातेसंबंधांना खूप चांगल्या प्रकारे ब्लेस करणार आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला सेफ्टी आणि सिक्युरिटी वाटणार आहे. गुरु कर्क राशीत जेव्हा येणार आहे तेव्हा तो आपल्याला खूप संपन्नता देणार आहे. पण कशाच्या थ्रू देणार आहे तर केअरिंग, नर्चरिंग, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांबरोबर इमोशनल बॉन्ड एस्टॅब्लिश करणं, नातेसंबंध खूप इमोशनली टिकवणं, ह्या सगळ्यांमधनं तो आपल्याला संपन्नता देणार आहे. आणि जेव्हा हे असं सॅटर्न म्हणजे शनी आणि गुरु एकमेकांना हार्मोनियसली कनेक्ट होणार आहेत ट्राईन ॲस्पेक्टमधनं, तेव्हा ते आपल्याला आपली जी काही प्रगती आहे आणि ही जी काही संपन्नता आहे त्याला एक स्टॅबिलिटी देणार आहे. आणि हा खूप चांगला काळ आहे हे सगळ्याचं. म्हणजे सॅटर्न आपल्याला डिसिप्लिन देणार आहे, तर ज्युपिटर आपल्याला विजन देणार आहे, आणि दोघंही जण एकत्र येऊन आपल्याला एक इमोशनल सिक्युरिटी जी खूप काळपर्यंत टिकणार आहे, आपली शेवटपर्यंत टिकणार आहे, अशी इमोशनल सिक्युरिटी देणार आहे. आपले जे काही लाँग टर्म गोल्स आहेत, जी काही आपली ध्येय आहेत आयुष्याची, त्याच्यावर आपला खूप दृढ विश्वास असेल की हे मी अचीव करू शकतो, किंवा मी ही ध्येय किंवा हे गोल्स मी अचीव करू शकतो, हे दाखवून देणार आहे. नंतर प्रॅक्टिकल आपले होप्स जे काही आहे, आशा आहे, त्याला आपण एक प्रॅक्टिकली बघू शकणार आहोत की येस हे शक्य आहे. नंतर आपलं जी काही स्वप्न आहेत की कुणाच्या तरी म्हणजे ॲक्च्युली हा काळ लग्न करण्यासाठी किंवा कुणाच्या तरी बरोबर कमिटमेंट देण्यासाठी खूप चांगला काळ आहे. आपल्याला आपण कुणाचे तरी बिलॉंगिंगनेस ज्याला म्हणतो ते ॲक्च्युली आपण हे करू शकणार आहोत. ते स्वप्न आपलं सत्यात साकार होणार आहे. किंवा आपलं घराच्या संदर्भातलं एखादं स्वप्न, जमीन, घर किंवा फॅमिली ह्या रिलेटेड स्वप्न पण आपलं सत्यात उतरणार आहे. तर अशी ही एक पॉवरफुल अलाइनमेंट होती आहे जी आपल्याला फॅमिली रिलेटेड असेल किंवा आपल्या नातेवाईकांचा सपोर्ट असेल किंवा आपल्या कम्युनिटीचा समाजातला सपोर्ट असेल, त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारे फाउंडेशन देणारी आणि आपल्याला हील करणारं हे असं अलाइनमेंट आहे. त्याच्यामध्ये आपली पर्सनल ग्रोथ, पुढच्या काही काळासाठीची पर्सनल ग्रोथ सुरू होणार आहे.
त्यामुळे आपण ह्या एनर्जीज कशा वापरणार आहोत, तर नात्यांमध्ये एक स्थिरता आणू शकतो आपण. आणि अशा नात्यांना आपण कमिट करू की ज्याच्यामध्ये आपली प्रगती आहे, आपल्यालाही त्याच्यातनं काहीतरी मिळतं आहे, म्हणजे दोन्ही प्रकारे फायदा होणार आहे आपल्याला. त्या नात्यामधनं आपण काहीतरी मिळवू शकतो आहे, त्याच्यातनं आपली प्रगती होतं आहे, अशा नात्यांना आपण कमिट करू. नंतर आपण आपल्या जे काही दूरवरचं जे ध्येय आहे त्या रिलेटेड आपण काहीतरी काम करायला सुरुवात करू शकतो. आणि कदाचित ते ध्येय जे आहे ते तुमचं घर घेण्याच्या संदर्भातलं असेल, किंवा ओव्हरऑल घराबद्दल असेल, तुमच्या फॅमिलीबद्दल असेल, किंवा तुमच्या आध्यात्मिक प्रगतीबद्दल असेल, किंवा तुम्हाला जी काही इमोशनल सिक्युरिटी हवी आहे त्याच्याबद्दलचं असेल. नंतर आपली जी श्रद्धा आहे ती आपण काही ठोस ॲक्शन घेऊन बॅलन्स करू. म्हणजे नुसतं श्रद्धा असणं आणि त्या रिलेटेड काही ॲक्शन घेणं, ह्या दोन्हीमधला आपण बॅलन्स आपण साधणार आहोत. गुरु इथे आपल्याला खूप चांगल्या विजन देतो आहे, त्याच्यासाठी इन्स्पायर करतो आहे, आणि शनी आपल्याला ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मदत करतो आहे. त्यामुळे आपल्या ध्येयांवर विश्वास नक्की ठेवायला पाहिजे आहे की आपण आपले गोल्स अचीव करू शकणार आहोत. नंतर आपल्याला खूप सारं हिलिंग मिळणार आहे, म्हणजे आपण खूप आतून बरे होणार आहोत यामध्ये. आणि जर का तुमच्यापैकी कुणी जर का आध्यात्मिक प्रगतीचं पण ध्येय ठेवत असेल, तर त्यासाठी एक रूटीन आणणं किंवा त्याच्यासाठी काही प्रॅक्टिकल स्टेप्स घेणं हे ह्या काळात खूप फायदेशीर होणार आहे. त्याच्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती साधली जाऊ शकते. आता हा जो आस्पेक्ट आहे तो साधारणतः डिसेंबरच्या मध्यापर्यंत राहणार आहे, त्यामुळे ह्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. तर ओव्हरऑल ह्या जो दुसरा सेगमेंट आहे 10 ते 20 ऑक्टोबर, तर त्याच्या एनर्जीज आपण कशा वापरू शकतो ते बघूयात. तर जो मिस्टिक रेक्टँगल आपण जो बघितला, तर त्या दरम्यान आपण आपले जे काही चॅलेंजेस येणार आहेत त्याला आपण सोल्युशन्स, म्हणजे आपल्या काहीतरी त्याच्यातनं आपण नवीन संधी शोधणार आहोत. आणि कुठल्याही एक्स्ट्रीमला न जाता आपण मध्यम मार्ग निवडणार आहोत. नंतर आपण जे काही बोलणार आहोत त्या दरम्यान ते बोलताना आधी विचार करून बोलणार आहोत, कारण स्पष्ट वक्तेपणा चांगला आहे, त्याच्याने कदाचित आपण हील होतो, पण तो जर का बोचरा असेल तर त्याच्याने जखमा होतात. त्यामुळे आपण आपल्या शब्दांकडे लक्ष देणार आहोत. आणि जो ग्रँड ट्राईन आहे त्या दरम्यान आपण आपलं एक तरी इन्स्पिरेशन, काहीतरी प्रॅक्टिकल स्टेप घेणार आहोत त्याच्याविषयी, आपल्या इन्स्पिरेशनविषयी. त्याच्यानंतर जर का काही सडन चेंजेस झाले तर आपण त्या रिलेटेड थोडं फ्लेक्झिबल राहायला लागेल आपल्याला, कारण ते सगळं आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेणार आहे. आणि आपले जे काही लाँग टर्म गोल्स आहेत, फॅमिली, होम आणि इमोशनल सिक्युरिटी किंवा स्पिरिच्युअलिटीच्या रिलेटेड, तर त्यावरही आपण काम करू शकतो. तर ओव्हरऑल हा जर का सेगमेंट 2 थोडक्यात सांगायचा झाला, त्याचा आढावा घ्यायचा झाला, तर 10 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान सडनली काही सत्य समोर येईल, काही नात्यांमध्ये पॉवर स्ट्रगल्स आपल्याला अनुभवायला मिळतील. पण नात्यामध्ये, प्रेमामध्ये किंवा आपल्या व्हॅल्यूजमध्ये किंवा इवन आपल्या आरोग्याबद्दल काही ब्रेकथ्रूज मिळतील. आणि याच्या मधल्या या काळामध्ये खूप सुंदर हार्मोनियस एनर्जी, खूप सुंदर काळ आहे हा, कारण ज्युपिटर म्हणजे गुरु आणि शनी हे आपल्याला आपल्या स्टॅबिलिटीच्या दृष्टीने आणि आपल्या प्रगतीच्या दृष्टीने खूप छान मदत करणार आहे. तर या काळावर नक्कीच काम करा. या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर नक्कीच काम करायला पाहिजे आपण. तर असा हा सेगमेंट 2 होता, जो खूप चांगल्या संधी घेऊन येतो आहे, खूप आनंदाचा काळ घेऊन येतो आहे. तर नक्कीच आपण जे काही डिस्कस केलं आहे त्याच्यावर विचार करा आणि ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या. नवीन लोकांना भेटा आणि खूप अवेअरनेसनी आपल्या कम्युनिकेशनकडे बघायला पाहिजे आपण, जेणेकरून आपण आपल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू. सो थँक्यू सो मच माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहिल्याबद्दल आणि हा सेगमेंट पूर्ण ऐकल्याबद्दल. तर पुन्हा भेटू ऑक्टोबरच्या 3ऱ्या सेगमेंटमध्ये, जो 20 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यानचा असणार आहे. तर तोपर्यंत असेच आनंदी राहा आणि अवेअरनेसनी जगा. धन्यवाद.